अंपायरिंग की भूमिका में दो ऑफिशियल अंपायर हमें देखने मिल रहे हैं। रत्नागिरी एसोसिएशन की ओर से यह अंपायर हम देख रहे हैं बीच मैदान में। खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद अजय की ओर से, शानदार मुकाबला बीच मैदान में देखना है दर्शकों के लिए। अजय अपने ओर से पहला और टीम की ओर से पहला, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी, लटकाती हुई गेंद सीधा कवर की दिशा में, एक्स्ट्रा कवर की दिशा में, पहले विकेट का पतन होता हुआ, पहली गेंद पर पहला झटका। नीलेश जो है वो निराश होते हुए पवेलियन की ओर। रुपेश, नए बल्लेबाज रुपेश के रूप में अभी खाता खोलना होगा, टीम का खाता खोलना होगा, अपना खाता खोलना होगा। पहला विकेट गिर चुका है बिना किसी रन के। अब शानदार गेंदबाजी, फुल टॉस गेंद थी, खेलना चाहते थे, एक्स्ट्रा कवर के बीच से जगह नहीं कर पाए और सीधा कैच दे बैठे एक्स्ट्रा कवर में। फिर से एक बार चकमा देती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में, लेग स्पिन के रूप में मिडल स्टंप से निकलती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में बिना किसी रन के। अभी भी खाता खोलना है, पहला विकेट गिर चुका है बिना किसी रन के, पहला विकेट प्रगति पर। दो गेंदें हो चुकी है, पहली विकेट पहली गेंद पर और दूसरा डॉट गेंद। फिर से एक बार नीचे रहती हुई गेंद पॉइंट की दिशा में खेलते हुए, एक रन से अपना खाता खोला, एक रन से टीम का खाता खोला। एक रन एक विकेट के नुकसान पर पहला ओवर प्रगति पर। डीआरएस और पीपीएल, यानी जिस तरह से हम इस टूर्नामेंट को देख रहे हैं, जिसके लिए एक टीम वर्क हमने देखा था, जो ये डीआरएस हम देख रहे हैं और पीपीएल यानी पंचक्रोशी के सभी कार्यकर्ता और सभी खिलाड़ियों का एक शानदार योगदान रहा 2022 और 23 के लिए। हवा में खेला है और यहां अंपायर नो घोषित करते हुए, यदि अबो वेस्ट जिसे कमर की ऊंचाई की गेंद थी और अंपायर ने घोषित किया नो बॉल। नो बॉल के साथ एक फ्री हिट, एक सुनहरी मौका बल्लेबाज के लिए। एक रन के साथ रन संख्या हुई कुल मिलाकर 3 रन एक विकेट के नुकसान पर, और नो बॉल का कितना लाभ उठा पाते हैं यह देखना होगा। 3 रन बन चुके हैं एक विकेट के नुकसान पर। अजय अपने ओर से पहला और टीम की ओर से पहला, राइट आर्म ओवर द विकेट, एक सफलता प्राप्त की है अजय ने। ललचाती हुई गेंद सीधे बल्ले से खेलना चाहते थे, एक रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को। एक रन के साथ रन संख्या हुई है 4, एक विकेट के नुकसान पर पहला ओवर प्रगति पर। सुबह का समय है, एक मैच हो चुका है, दूसरा मैच चल रहा है। चारों तरफ दर्शक इस पीपीएल का भरपूर आनंद लेते हुए, कल हमने देखा बीच मैदान में शानदार मुकाबले। फिर से एक बार सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ से जब तक के फील्डर आए, फील्ड करे, एक रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को। एक रन के साथ रन संख्या हुई कुल मिलाकर 5, एक विकेट के नुकसान पर पहला ओवर प्रगति पर। 6 ओवर का मुकाबला, 2 ओवर पावर प्ले का चलता हुआ, अधिकतम 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। फिर से एक बार चकमा देती हुई गेंद लेग स्पिन के रूप में विकेट कीपर के दस्तानों में। एक ओवर की समाप्ति पर रन संख्या हुई है कुल मिलाकर 5, एक विकेट के नुकसान पर
उसने पहले टॉस जीतकर या फील्डिंग का निर्णय लिया था, आमंत्रित किया था बल्लेबाजी के लिए। अब अगले एक ओवर में क्या कुछ होगा। आज हमने देखा है कि वैभव को हमने अक्सर स्कोरिंग की भूमिका में देखे हैं। इससे पहले जो मैचेस हुए शानदार वैभव की भूमिका रही थी स्कोरिंग के लिए, लेकिन आज मेरे साथ वैभव जुड़े हुए हैं कमेंटेटर की भूमिका में। अगले एक ओवर में क्या कुछ होगा आपको सुनाने आ रहे हैं मराठी की बुलंद आवाज वैभव जी। धन्यवाद भाई। आजच्या सत्रातील हा दुसरा सामना सती वर्सेस तेजवर्धन। सतीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये अजय याने पहिलं षटक टाकताना तो निर्णय किती योग्य होता हे पहिल्या चेंडूवर दाखवून दिलंय। पहिल्या चेंडूवर निलेश सारख्या एका आक्रमक फलंदाजाला तो टिपतोय आणि आता सध्या स्थिती 1 गडी बाद 5। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 5। स्ट्राईकला असेल तो सुरेश, नॉन स्ट्राईकला असेल तो रुपेश, मारा करेल तो राजेश पाटील। रुपेश साठी एक शॉर्ट पिचचा चेंडू होता, भिरकावून दिलाय लॉंग लेगच्या साईडला। एक 1 बाउन्स चौकार, चौकाराने स्थिती सुधारते, स्थिती पोहोचते। शॉर्ट पिचचा चेंडू होता, तो भिरकावून दिलाय तो लॉंग लेगच्या साईडला। संघाची धावसंख्या 4 ने भर। दरम्यान रुपेश साठी इथे पारितोषिक आलंय। रुपेशच्या प्रत्येक चौकाराला षटकार किंवा चौकार, प्रत्येक षटकार चौकाराला 100 रुपये। पाटील सामना करतो सूरज। या फटक्यानंतर मात्र थोडस क्षेत्ररक्षण बदलतंय। मिड विकेटच्या दिशेला एक फिल्डर घेतला येतोय, तर एक लॉंगच्या दिशेने। सुंदर सेन्सेबल क्रिकेट आहे। एक चौकार मिळाल्यानंतर त्याला माहिती आहे की रुपेश सारखा एक आक्रमक फलंदाज आपल्या बरोबर जोडीला आहे। एक रन घेतोय, एक संख्येने धावसंख्या सुधारते, धावसंख्या 2 अंकी मध्ये पोहोचते 10। दुसरा षटक चालू असताना 1 गडी बाद 10। विकेटच्या पाठीमागे स्वतः कर्णधार राजा फील्ड मध्ये चेंज करताना रुपेश साठी काहीशी वेगळी फील्ड रचना त्यांनी केली आहे। लॉंग ऑफ बाहेर काढलाय, मला वाटतं लॉंग काऊ कर्मच्या दरम्यान एक प्लेयर बाहेर आहे। असे 2 सर्कलच्या बाहेर प्लेयर असतील तर ऑफ साइडला 5, लेग साइडला 4, असे 5-4। ऑफ साइड 6। सुंदर स्कूपचा फटका आहे, नक्कीच चौकार। सुंदर फिल्डिंग आहे, सुंदर फिल्डिंग आहे। 2 धावेची भर, 2 धावेने संघ पोहोचतोय तो 12 या धावसंख्येवर। रुपेश खेळतो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर, माफ करा 4 या धावसंख्येवर। रुपेशला एक आकर्षक या ठिकाणी हॅलो बक्षीस आलंय, ते नेता एक लेदरचा फास्टर बॉलर म्हणजे ज्याकडे पाहिला तो नेता, याच्याकडनं प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये। हा एक प्रयत्न होता चौकार मारण्याचा, मात्र 2 धावा मिळत आहेत। 2 धावांनी संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवर। पाटील टू रुपेश, कटचा फटका आहे, 1 धाव मात्र काही रोखू शकत नाही। एका धावेने संघही धावसंख्येत
होते 13, दुसरं षटक चालू असताना एक गडी बाद 13. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल तो सूरज, मारा करेल तो पाटील. सिंगल डबलवर भर दिलाय. त्यांना माहिती आहे की 6 षटकांचा सामना असेल तर फक्त हाणामारी करून काय उपयोग नाही. किमान किमान 45 ते 50चा टप्पा गाठणं गरजेचं आहे. त्यानिमित्त ते वाटचाल करतोय. लोअर फुलटॉस स्वरूपाचा फटका होता, खोदून काढलाय. एक धाव मात्र काय रोखू शकत नाही. दुसरा धाव घेण्याचा रुपेशचा प्रयत्न आहे, मात्र सूरज त्याला नाकारतोय. या एका धावेने संघ पोचतोय तो 14 या धावसंख्येवर. मी विनंती करतो आदित्य जोशी, आपण कुठे असाल तर माईक पाशी या. आदित्य जोशी, आपले मित्र नेता आपल्याला बोलवत आहेत. रिव्हर्सिपचा फटका मारायचा आहे. फटका तसा फसलाय, झेल होऊ शकला असता, मात्र झेल काय होत नाहीये. एक धाव काय रोखू शकत नाहीये. या एका धावेने संघ पोचतोय तो 15 या धावसंख्ये दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. मॅन्डेटरी पॉवर पिचचे 2 षटक या ठिकाणी संपतायत. 2 वगळता बाकी सर्व सामने हे चेस झालेत. तिथे आपण 63 धावा चेस होताना बघितल्या आहेत. 65 चेस झालाय. त्यामुळे राजाला माहिती आहे की ह्या मैदानावर जर आपल्याला जिंकायचं असेल आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर नक्कीच टार्गेट आपल्या समोर असणं गरजेचं आहे. म्हणूनच हा गोलंदाज, नवीन गोलंदाज साहिल, मारा करेल तो रुपेशला. साहिल टू रुपेश. डान्स थोडासा चुकतोय. रनअप मध्ये दरम्यान डेड बॉल. तिसरं षटक प्रगतीपथावर. साहिल मारा करेल तो रुपेशसाठी. रुपेशला या ठिकाणी चांगली बक्षिसांची खैरात होते. सुंदर कटचा स्वरूपाचा मध्ये एक धाव काय रोखू शकत नाही. गली मिडियम मध्ये फील्ड केला जातोय. तिथपर्यंत एक धाव होते. एका धावेने संघ पोहोचतोय तो 16 या धावसंख्येवर. तेजवर्धन या संघाला जर 50 पर्यंतचा पल्ला काढायचा, त्यांना माहिती आहे की रुपेशला आणि सूरजला स्ट्राईकवर उभं राहणं फार नितांत गरजेचं आहे. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. आत्ता मात्र संयमी फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावेने संघ पोचतोय तो 17 या धावसंख्येवर. साहिल वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो साहिल. आपण पहिलं षटक टाकलं होतं ते अजयने पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला होता. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न आहे. फटका पसतोय. या ठिकाणी काय चाललंय काय माहित नाही. रुपेश काय करतोय, वाट बघतोय. नॉन स्ट्रायकरचा सूरज स्ट्राईक वर पोहोचलाय तरी रुपेश मात्र त्या स्थितीत ऍक्शन रिप्ले मध्ये उभा राहिलाय. 22 स्वरूपात ही एक रन प्राप्त होते. एका रनने संख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18. या ठिकाणी जर या ग्राउंडवर तुम्हाला जर धावा बनवायच्या आहेत ना, तर रिव्हर्स स्वीप मारणं या ठिकाणी कठीण आहे. कारण
बिल्कुल सही कहा। रिवर्स शॉट खेलना बहुत कठिन हुआ करता है। गेंद की गहराई को देखना होगा, गेंद कहाँ पिच हो रहा है वो देखना होगा, निगाहें रखनी होगी, तब जाकर कहीं रिवर्स खेल शॉट खेल सकते हैं। सुंदर खोदून काढलेला फटका आहे, मात्र कॉ कॉर्नरला कॅच टिपतोय. हे जे कमी धावांचं दडपण आहे ते सूरजवर जाणवतंय. एक मोठा फटका खेळायचा होता. है दूसरा दिन है टूर्नामेंट का, सुबह का समय है, दूसरा मैच चल रहा है। वैभव जी, जिस तरह से नियोजन हम देख रहे हैं, पीपीएल का नियोजन देख रहे हैं, पंचक्रोशी के जितने कार्यकर्ता है, टीम है और सारे लोगों ने जबरदस्त योगदान दिया है। और इस तरह की टूर्नामेंट सफल होने में मेहनत करना पड़ता है, योगदान देना पड़ता है। आने वाले समय में बहुत सारा क्रिकेट यहाँ हमें देखने मिल रहा है। सीपीएल शुरू होगा, फिर एक नाइट टूर्नामेंट होगा, सुधीर स्पोर्ट्स का एक टूर्नामेंट होगा, यानी क्रिकेट की शुरुआत हो चुकी है इस पवन तालाब के ऐतिहासिक ग्राउंड पर। क्या कहेंगे आप, आने वाले क्रिकेट, आने वाला समय कैसा रहेगा? नक्कीच पवन तलाव आणि जानेवारी डिसेंबर जानेवारी हे जे महिने आहेत ना, या महिन्यामध्ये मेळा भरतो. पण काही कोविडच्या कारणामुळे 2 वर्ष हा मेळा कमी या ठिकाणी भरतोय. मात्र आत्ताच्या काळामध्ये मात्र स्पर्धांची भरमसाठ या ठिकाणी होणार आहे. सुधाराचा चेंडू आहे. चकमा देती हुई गेंद, बाकी का काम विकेट कीपर करते हुए। सही कहा वैभव जी, जिस तरह से पिछले 19 और 20 में हमने क्रिकेट को धीमा क्रिकेट देखा, कोविड के कारण क्रिकेट रुका हुआ था, लेकिन उसके बाद जो है लगातार क्रिकेट चल रहा है। और आने वाले समय में इसी प्रकार का क्रिकेट और मनोरंजन यहाँ दर्शकों को देखने जरूर मिलेगा। लेग साइडला पिचिंग झालेला बॉल आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धावाने धावसंख्या पोहोचते ती 19. दरम्यान बाबूसाठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस आलंय. प्रत्येक चौकार आणि षटकाराला राजू सुतार यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलंय. जे रुपेशला लागू आहे तेच बाबूला आहे. बाबूसाठी सुद्धा हे बक्षीस लागू आहे. बाबूला बक्षीससाठी राजू खेळ या ठिकाणी संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गडी बाद 19 थोड्याशा नाजूक स्थितीत पोहोचलाय. तर 5 धावांचा देणारा आणि पहिलाच चेंडूवर बल टिपणारा अजय वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेतो अजय. शॉर्ट पिचचा चेंडू आहे. बाबू हा चेंडूचा समाचार नक्की घेणार आणि हा षटकार, उत्तुंग षटकार, या सामन्यातील पहिला षटकार 100 रुपयाचा मानकरी ठरतोय बाबू. शानदार तरीके से शॉट खेला था। जैसे ही देखा शॉट गेंद आ रही है, जगह बनाई और इसका लेके ऊपर से सीधा प्रहार किया था। हवाई यात्रा में गेंद को हमने देखा और 6 रन प्राप्त किए। हो हो, हो, हो. सुंदर सुंदर फटका आहे. आजच्या दिवसातला अप्रतिम स्ट्रोक जर म्हणाल तर हा बाबूच्या बॅटमधून आलाय. 100 रुपयाचं बक्षीस लागतंय आणि ते बक्षीस लागल्यानंतर बाबू एक आक्रमक परित्र घेतोय. ज्या अजयने पहिल्या षटकात एक गडी टिपून 5 धावा दिल्या होत्या, त्याच्या लागोपाठच्या 2 आवाजलेले हा प्लेयर आहे, त्याच्यापैकी एक चांगला प्लेयर आहे. ह्याचे विनिंग जवळनं फार पाहिले. बिल्कुल सही कहा वैभव जी, पंचक्रोशी में एक स्टार प्लेयर से एक बार खेलना चाहते थे, चूंकि पैरों पे टकराती हुई गेंद बिना किसी नुकसान के। कुल रन संख्या हुई है 31 रन 2 विकेट के नुकसान पर. आता मात्र अजय जो आहे तो आपल्या
चेंडू मधली गती काढून घेतोय आणि जो फ्लो ब्लॅकचा आहे त्याला डिस्टर्ब करतोय आणि रोखतोय तो बाबूला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र हवेत उडालाय अजय, स्वतः चेंडू खाली येतोय, फॉलो थ्रू मध्ये कॅच घेतल्याची आणि बाद. अजय आणि झेल जवळचं नातं आहे. अजय सांगतोय नक्कीच गडी बाद होतोय तो. अजय अजय मात्र आता दोन सलगच्या चेंडूवर कमबॅक करतो. पहिल्या दोन चेंडूवर बाबूने त्याचा समाचार घेतला होता, मात्र अनुभव काय असतो हा अजय दाखवून देतोय. त्यानंतर मात्र दोन सुंदर चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू ठेवायचा आहे, बॅट पासून लांब ठेवलाय. शुभमच्या दोन धावा घेण्यात शुभम यशस्वी ठरतोय. या दोन धावेने संघ पोहोचतोय तो 37 या धावसंख्येवर, 33 या धावसंख्येवर. वैभव जी जिस तरह से प्रहार किया था अजय की गेंद पर बाबू ने शानदार दो शॉट लगाए थे, उसके बाद जो कमबैक किया था, गेंदों में मिश्रण करते हैं, लेकिन बाबू ने शानदार तरीके से दो शॉट लगाए थे. उसके बाद किसी गेंदबाज को कमबैक करना बहुत कठिन होता है, दो जब प्रहार होते हैं, लेकिन एक अनुभव यहाँ काम आया अजय के लिए. नक्कीच आपण पाहिलंय पहिला चेंडूवरचा का षटकार बसला तर ते षटक नक्कीच 18 ते 19 धावांचं होतं. आतापर्यंत आम्ही तसं पाहिलंय. मात्र पहिला दोन चेंडूवर षटकार बसून सुद्धा हे षटक आहे ना, हे फक्त आणि फक्त 14 धावांचं टाकलंय. बिल्कुल सही कहा, इसे कहते हैं अनुभव. और उसी प्रकार की गेंदबाजी हमें देखने मिली. पिछले दो गेंदों पे प्रहार किया था, उसके बाद चार गेंदें जो है वो नियंत्रण में रही. जैसा कि आपने कहा, यदि गेंदबाज की जब पिटाई होना शुरू हो जाती है तो हमने एक ओवर में 35 रन भी देखे हैं, 30 रन देखे हैं, 25 रन देखे. गेंदबाज निराश हो जाता है जब उसकी पिटाई होती है, लेकिन बहुत ऐसे कम गेंदबाज हैं जो अपने आप को संभल पाते हैं, कमबॅक करते हैं, और उसी प्रकार की गेंदबाजी हमने अजय की ओर से देखी. नक्कीच या ग्राउंडवर आपण जर अशा गोलंदाजाचा विचार केला तर अशा गोलंदाजामध्ये बाबू सुर्वे, फिरकीचा जादूगर, तसेच TWJचा चंद्रकांत, याला ह्यांना जरी तुम्ही त्यांच्यावर आक्रमण केलं तरी त्यांच्या क्षमता आहे की ते षटक जरी पहिल्या दोन चेंडूंवर किंवा पहिल्या 3 चेंडूवर आपण त्याच्यावर आक्रमण केलं तरी उर्वरित 3 चेंडू डॉट किंवा त्याच्यावर विकेट घेण्याची क्षमता या बॉलरमध्ये. त्यापैकी एक बॉलर म्हणजे हा अजय. बिल्कुल सही कहा. ऐसे कई ऐसे गेंदबाज हैं जो अपने आप को संभल पाते हैं, जो प्रहार जब होता है तो नियंत्रण में गेंदें रखने में महारत रखते हैं. जिस प्रकार से अजय की गेंदबाजी हमने देखी, बिल्कुल स्पिन गेंद करते हैं, गेंदों में मिश्रण हुआ करता है, स्लो और धीमी गेंदें हुआ करती है, लेकिन बाबू जैसे बल्लेबाज को रोकना बहुत कठिन था. जैसे ही शॉट देखिए आपने, लो फुल टॉस को देखा, उसके ऊपर प्रहार किया था, उसके बाद संभल पाए. आपने सही कहा, कुछ ऐसे गेंदबाज है जो अपने आप को नियंत्रण में रखने में सफल होते हैं. नक्कीच रुपेश कावकरांना भिरकावून दिलाय. ह्या ठिकाणी झेल बदल बघा. नक्कीच संघाला बसलेला 14 धक्का. इथे रुपेशसाठी अजून एक बक्षीस आलं होतं, पण ते डिक्लेअर करण्यासाठीच तो बाद होतोय. ते मी ते सांगत नाही. दरम्यान संघाला बसलेला 4था धक्का, धावसंख्या होती ती 4 गडी बाद 33. संघाचा हा खेळाडू सध्या खेळतोय तो राधाकृष्ण पिंपरीचा हा मूळचा त्याचा संघ आहे आणि आता तो खेळतोय तो प्रीतीवर ते संघाकडून.
4 गडी बाद 33. दोन गुंडा जोरात असा होता त्या दिशेला त्या ठिकाणी तोच फिल्डर. मला वाटतं कॉपीराइट कॅच आणि कॉपीराइट शॉट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. बिल्कुल सही कहा, कॉपीराइट का जमाना है और जिस प्रकार के शॉट मिला उसी फील्डर के हाथ में वही गेंदबाज बल्लेबाज में बदला हुआ था, लेकिन शॉट उसी प्रकार का था. स्कोर यहाँ पर रुका हुआ है, स्कोर थमा हुआ है. कुल बनाकर 33 रन बन चुके हैं. 6 षटकाचा सामना असेल, 6 षटकाचा सामना जिंकायचा आहे आपल्याला किंवा काही फायटिंग टोटल दिली तर 55 ते 60 गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्या बॅटमधनं जर का असे षटकार बसत नसतील तर दोनचं कन्वर्टर 3 मध्ये, एक धाव 2 मध्ये असे कन्वर्ट करून सुद्धा ह्याच्यामध्ये एकही चौकार एकही षटकार नसताना आपण 12-13 धावांचं ओव्हर आलेली आपण पाहिली. कारण ओपन ग्राउंड आहे, ओपन ग्राउंड मध्ये शक्य आहे, कुठेही खास काळगा नाहीये आणि दोन फिल्डरच्या मध्ये म्हणजे जर का प्लेसमेंट जर का बॅट्समॅनची सही असेल तर त्याला ताकदीची गरज नाहीये. बिल्कुल सही कहा वैभव जी, जिस प्रकार से एक कलात्मक स्ट्रोक खेलकर आप यहाँ चौवा ले सकते हैं, धुरी ले सकते हैं, सिंगल ले सकते हैं, स्ट्राइक को रोटेट कर सकते हैं, लेकिन एक सोच होनी चाहिए क्रिकेटर की, बल्लेबाज की, जिस प्रकार से आपने कहा. यहाँ पर ललचाती हुई गेंद थी, जब तक के लॉन्ग रन से फील्डर आए, फील्ड करे, एक रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को. 1 रन के साथ रन संख्या हुई है कुल मिलाकर 34 रन 5 विकेट के नुकसान पर. नक्कीच. आता या ठिकाणी मला वाटतं ही 4थं षटक आहे, 5वं षटक चालू आहे. अजून ह्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत, म्हणजे 7 ते 8 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिंगत. ह्या 7 ते 8 चेंडूवर जर का 15 ते 18 धावा आल्या तर सन्मानजनक स्कोअर पर्यंत नक्कीच हा संघ पोहोचू शकतो. पण त्याच्यासाठी जसा बॉल असेल तसा न्याय दिला. बिल्कुल सही कहा, रोमांचक स्थिति में क्रिकेट पहुंचना चाहिए, जाना चाहिए, मुकाबला कांटे का होना चाहिए. सम्मानजनक स्कोर अगर यदि आपको चाहिए तो 60 के आसपास तो होना बहुत जरूरी है. फिर से दिशा से यहाँ भटकते हुए गेंदबाज 1 रन नो बॉल के रूप में आता हुआ. इस नो के साथ रन संख्या हुई है कुल मिलाकर 35 रन 5 विकेट के नुकसान पर, 5वां ओवर प्रगति पर. वैभव जी, जिस प्रकार से बल्लेबाजी हो रही है, बहुत धीमी बल्लेबाजी हो रही है, जैसा कि आपने वर्णन किया, सिंगल डबल के ऊपर कोई नियंत्रण नहीं है, हर बल्लेबाज आकर प्रहार करना चाहता है. जे आपण अंपायर बघतोय ना, हे असोसिएशनचे अंपायर आहेत, ते जर का प्रत्येक नियमाचं पालन या ठिकाणी करणार आहेत. राजा आपण किपर आहात, कॅप्टन आहात, जर का आपल्याला माहिती आहे, आपण सर्व नियम आपल्याला माहिती आहे. स्ट्रेट स्टंपच्या स्ट्रेट मध्ये फिल्डर उभा केला होता, नो चेंडू घोषित केला. बिल्कुल सही कहा, नियम. फिर से एक बार यहाँ आपण सफल होत आहे शुभम, सफल जर झाला तर आपल्याला नक्कीच वाईट मिळणार नाहीये, हे लक्षात ठेवा. बिल्कुल व्यावसायिक प्रोफेशनल अंपायरिंग यहाँ हमें देखने मिल रही है वैभव, जैसा कि आपने बताया. नियम, क्रिकेट के लिए नियम बारीकी से देखना होता है अंपायर के लिए, और आज के 2 अंपायर बिल्कुल अनुभवी अंपायर बीच मैदान में. बिल्कुल चकमा देती हुई गेंद बल्ले का भीतरी किनारा लिया, फ्लाई स्लिप की दिशा में गेंद जाती हुई, 1 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को. 1 रन के साथ रन संख्या हुई है कुल मिलाकर 36 रन 5 विकेट के नुकसान पर, 5वां ओवर प्रगति पर. मला वाटतं ह्या षटकातले मला वाटतं अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. माझ्या मते एकच ना, 1 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे आता टोटल 7 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. या 7 चेंडूवर सुद्धा जर का आपण आपल्याला ताकद जर आपली कमी पडत असेल ना, तर आपण अक्कल वापरायला पाहिजे. त्या प्रकारे जर का सोच यांनी ठेवली तर नक्कीच 14 ते 15 धावा 7 चेंडूत नक्कीच निघू शकतात. बिल्कुल सही कहा, 7 गेंदें अभी शेष है, प्रहार करना होगा, लंबे शॉट खेलने होंगे. फिर से एक बार चकमा देती हुई गेंद चतुराई के साथ विकेट कीपर के दस्तानों में, बिना किसी रन के ओवर की समाप्ति. 35 रन बन चुके हैं 5 विकेट के नुकसान पर, 36 रन बन चुके हैं 5 विकेट के नुकसान पर. अंतिम ओवर अभी शेष. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का पीपीएल की ओर से स्वागत करते हैं. मंच पर बैठे हुए सभी मेहमानों का स्वागत करते हैं. आज का दूसरा दिन है वैभव जी, शानदार क्रिकेट यहाँ देखने मिल रहा है. दर्शकों को क्रिकेट की शुरुआत हुई है पवन तालाब के ऐतिहासिक ग्राउंड पर. चारों तरफ आप पहाड़ों को देखते ही, इस पहाड़ों के बीच में बसा हुआ शहर है, और इस बसे हुए शहर में बीच मैदान में, बीच शहर में बसा हुआ पवन तालाब का ऐतिहासिक मैदान. नक्कीच भाई, आता जर धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या अजून 15 धावा तरी मिनिमम पाहिजेत, जेणेकरून एक फायटिंग टोटल आपण
कारण हा जो सतीचा संघ आहे ना याच्यामध्ये खूप चांगले चांगले बॅटल त्या ठिकाणी आपण बघतो. बडे आहे, राजा स्वतः आहे. फिर से एक बार यहाँ हाँ अपील होती हुई, अपील का कोई असर नहीं, राजा विकेट के पीछे जोरदार अपील करते हुए स्कोर अभी रुका हुआ। पहली गेंद हो चुकी है अंतिम ओवर की। आपने 15 रनों का वर्णन किया। जिस तरह से बल्लेबाजी हम देखते हैं, थोड़ी सी धीमी बल्लेबाजी ते नजर आ शुभम प्रयत्न काय करतो, तो शपल होतोय, शपल झाल्यानंतर मोठा फटका खेळायचा आहे, तो फटका चुकतोय बघा. 4 चेंडू त्यांनी शपलवून मारण्याचा प्रयत्न केला. जो बसला तो सुद्धा आता हा झेल सुटला या ठिकाणी. मात्र तो सुद्धा त्याचा मिस शॉट होता. मग ह्यापेक्षा तू शपल झाल्यानंतर जर का कट करतो त्या सन्मानच्या रिजनमध्ये त्याला नक्कीच 2 धावा किंवा 3 धावा मिळाल्या असत्या. निदान 1 धाव तरी मिळाली असती. म्हणजे 4 चेंडूवर त्याला 4 धावा मिळाल्या असत्या. 4ने संघ पुढे गेला असता. मात्र तसं होत नाहीये. हा फटका चुकतोय, हा झेलबाजच झाला असता, पण फॉलो थ्रू मध्ये कॅच सुटतोय, जीवदान मिळतंय. आता बघूया उरलेल्या 4 चेंडूचा सामना कसा करतील ते. बिल्कुल वैभव जी, क्रिकेट के लिए एक सोच होना बहुत जरूरी है, अच्छी सोच होना जरूरी है। कौन से बॉल पर प्रहार किया जाए, कौन सी गेंद को डिफेंस किया जाए, कौन सी गेंद पर सिंगल लिया जाए, ये एक सोच होना जरूरी है। अच्छी सोच अच्छे क्रिकेटर के लिए आगे बढ़ाने का एक मौका देती है। सुंदर. यह शानदार शॉट है, ये दर्शक यहाँ कैच लेते हुए मिड विकेट के ऊपर से काउ कॉर्नर के साइड से 6 रनों के लिए। केलाय तो मला वाटतं 7 चेंडूचा सामना केलाय. 6 धावा काढल्या, तर एक उत्तुंग षटकार होता. आता मात्र 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. शेवटचे 3 चेंडू आहेत. मात्र दो माफ गेंदें करना। अभी शेष है। सिंगल सिग्नल देते हुए यहाँ पर 2 गेंदें अभी शेष है। कुल रन संख्या हुई है 43 रन। 2 गेंदों में यदि 2 छक्के भी आते हैं तो वैभव जी सम्मानजनक स्कोर देखने जरूर मिलेगा। हाँ जरूर छक्के आने चाहिए, लेकिन अगर जितने बटोर सकते उतने बटोरो. बिल्कुल बटोरने का समय है और यहाँ पर गेंदबाज कोई त्यांचे मौका प्रयत्न नहीं दे 2 रहे धावा हैं होऊ बटोरने शकतात का। नक्कीच. आणि तेवढाच प्रयत्न आहे 2 धावा घेण्याचा. मी मगाशीच म्हटलं होतं या ग्राउंडवर 2 धावा होतात, पण पहिली धाव ही जोरात घेतली, फिल्डरवर जर आपण प्रेशर टाकलं तर नक्कीच 2 धावा या ठिकाणी होतात. बिल्कुल रनिंग बिटवीन द विकेट अच्छी होनी चाहिए। आंखों आंखों में इशारा होना चाहिए। पहला रन फास्ट होना चाहिए वैभव जी, तो कहीं जाकर 2 को 3 में परिवर्तन कर सकते हैं, 1 को 2 में कर सकते हैं। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी होना बहुत जरूरी। राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार करारा शॉट, एक्स्ट्रा कवर के बीच से गेंद सीमा रेखा की ओर जाती हुई तेजी के साथ 4 रनों के लिए। त्या पारीमध्ये प्रीतिवर्धन संघाने आपल्या निर्धारित 36 चेंडूमध्ये 49 धावा बनवल्या, तर सतीसाठी टार्गेट ठेवले ते 36 चेंडू 50 धावा. मग काय विचार करा की मी म्हणत होतो की 55 ते 60 पाहिजे, 10 कमीत कमी 10 ते 12 रनसाठी कमी झाले, जे मधले शुभमने चेंडू खाल्ले किंवा काही गरज नसताना रुपेशने स्लिप करण्याचा प्रयत्न केला. हे जे काही चुकी आहेत किंवा आदम ज्यांनी 7 चेंडू जमले त्याला फक्त एका षटकाने 6 धावांवर तो खेळला, पण त्याचे 5 चेंडू डॉट आहेत, म्हणजे जवळजवळ
9 चेंडू डॉट काढवले, ते जर का 9 धावा आल्या असत्या तर नक्कीच हा स्कोर आपल्याला 60 दिसला असता. बिल्कुल सही कहा वैभव जी। जिस प्रकार की बल्लेबाजी हमने देखी, बल्लेबाजी में हर बल्लेबाज जो है प्रहार करने का प्रयास कर, यदि सिंगल डबल अगर लेने का प्रयास करते तो निश्चित रूप से रनों में बढ़ोतरी हो सकती थी। और जिस प्रकार से आदम और बाबू ने योगदान दिया है, रुककर खेलना बहुत जरूरी था। बाबू ने निश्चित रूप से प्रहार किया था, 2 छक्के लगाए थे लंबे, लेकिन 50 रन और 36 गेंदे, यह ओपन ग्राउंड के लिए मैं समझता हूँ कि संतोषजनक स्कोर नहीं है। यदि विरोधी टीम में अगर हम देखते हैं तो ओमकार है, राजा है, निनाद दाते है, ऐसे कई खिलाड़ी है, अजय है, ऐसे खिलाड़ी है बल्लेबाज जो क्षमता रखते हैं लंबे शॉट लगाने में, लंबा प्रहार करने में। तो निश्चित रूप से 50 रन सम्मानजनक तो नहीं है, लेकिन क्रिकेट ऐसा मात्र एक खेल है, अंतिम गेंद तक कहना उचित नहीं है। कभी कभी हमने लो स्कोरिंग भी मैच देखी। नक्कीच लो स्कोर मॅचेस आपण होताना पाहिल्यात तर चांगल्याही झाल्या आहेत, हे नक्कीच आहे. मात्र जेव्हा आपण 6 षटकांचा सामना खेळतो तेव्हा आपल्या टार्गेट एक 55, जर का आपण पहिले फलंदाजी करत असाल तर बघा, एका षटकामध्ये आपल्या फक्त एक चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच धावसंख्या 60 ते 65 पर्यंत पोहोचते. आणि त्या प्रकारे जर का या ठिकाणी खेळ केला असता तर मी मगाशी म्हणत होतो 10 धावा या कमी पडल्यात. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार कधी मान्य करायची नसते. जरी आपल्या धावा कमी झाल्या असतील तर जर का तर आपल्याला पण त्यांना त्याच प्रकारे रोखलं पाहिजे. आता काय झालंय, सतीला माहिती आहे टार्गेट सेट झाले 50 धावांचा. आता सती सेन्सेबल जर क्रिकेट खेळते, या ठिकाणी प्रत्येक षटकामध्ये एक चौकार एक षटकार घेऊन नंतर सेन्सेबल क्रिकेट जर खेळण्याचा प्रयत्न सतीने केला तर नक्कीच हे टार्गेट त्यांच्यासाठी छोटं आहे. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे काही सांगू शकत नाही आपण. बघूया काय घडते. बिल्कुल सही कहा, 36 गेंदे हैं और 50 रन बनाने हैं। गेंदों का और रनों का अंतर बहुत कम है। कोई एक राजा जैसे खिलाड़ी है, कप्तान है और जानते हैं किस तरह से रन 50 बनाने हैं, जरूर अपने बल्लेबाज को कोई जरूर ऐसा मार्गदर्शन करेंगे कि आपको किस प्रकार की बल्लेबाजी करनी है। यदि 36 गेंदों में 50 रन बनाने हैं तो अंतर ज़्यादा नहीं है, सिंगल डबल को लेना है, लंबे प्रहार करने हैं, जो ऐसी कुछ गेंदें हैं जिसके ऊपर प्रहार कर सकते हो उसके ऊपर प्रहार करना बहुत ज़रूरी है। पिछले हमने बैटिंग में ऐसा नहीं देखा, बहुत सारी गेंदबाजी ऐसी थी जो स्विंग गेंदबाजी थी, स्पिन गेंदबाजी थी, क्षमता थी गेंदबाजों में मिश्रण करने में, मिश्रण करते थे। अजय को हमने देखा तो पहली ओवर में बहुत धीमी गेंदें फेंकी थी, लेग स्पिन रूप की गेंदें थी, गेंदों में मिश्रण किया करते थे। 2 प्रहार जरूर हुआ था, उसके बाद अच्छा कमबॅक किया था अजय ने। नक्कीच ते ज्या 2 चेंडूवर प्रहार झाला होता ते 2 चेंडू, एक शॉर्ट पिचचा होता, एक लोअर फुटर होता. विकेट घेण्याच्या नाद्यामध्ये केलेला हा प्रयत्न होता, त्याच्यावर त्या चांगलाच प्रहार झाला. मी जे सांगतोय की सेन्सेबल क्रिकेट सिंगल डबलचा गेम आहे, कारण कालपासून आपण असं बघतोय की जे चेसिंग इथे सोपं जात आहे. चेसिंग का सोपं जात आहे तर पहिले फलंदाजी करणारा संघ अत्यंत दडपणाखाली 70-80च्या टार्गेट तिथे सेट करण्याचा प्रयत्न करतोय. 70-80च्या टार्गेटमध्ये उंच फटके मारतायत. 2-4 चांगले बॅट्समन आउट झाल्यानंतर त्यांचा संघ 47-50 मध्ये अडकतोय. 45 ते 50 या संघ याच्यामध्ये दरम्यान अडकतोय आणि 45-50 दुसऱ्या संघासाठी सोपं जाते. बिल्कुल सही कहा। जिस तरह से पहली बल्लेबाजी करते हुए एक प्रकार का दर्पण हुआ करता है गेंद बल्लेबाजों के ऊपर, निश्चित रूप से 36 गेंदों का खेल होता है, तो यही बल्लेबाज सोचते हैं कि कम से कम 70-75 का स्कोर होना जरूरी है, और उसी उसी वैसे ही प्रयास करते करते अपनी विकेट गवा देते हैं, लंबे शॉट खेलने का प्रयास करते हैं। नक्कीच स्कोरर चला, स्ट्राईकवर असेल तो राजेश, नॉन स्ट्राईकला असेल तो राकेश. पहिला षटक घेऊन येते तो आदर. सलामी की जोड़ी जो बीच में है, राकेश और राजेश, यह दोनों खिलाड़ी अनुभवी है, क्षमता रखते हैं, अच्छे टूर्नामेंट खेलते हुए हमने देखे हैं, अच्छे स्कोर करते हुए देखे हैं, मैच को जिताते हुए देखे हैं। देखना है 50 रनों का लक्ष्य किस तरह से पार कर पाते हैं। राइट आर्म ओवर विकेट, आदम हवा में गेंद है, यहां पर पहले ही गेंद पर ओहो जीवन दान और रन आउट के रूप में विकेट गिरता हुआ। टोटल गचाळ क्रिकेट कशाला म्हणाल तर ह्याला. पहिला चेंडूवर काही गरज नसताना मोठा शॉट खेळायचा प्रयत्न केलाय. शॉट चेंडू हवेत जातोय, साधा लॉलीपॉप सोडला जातोय. दरम्यानच्या काळामध्ये मिस अंडरस्टँडिंग आणि राकेश पोचू शकत नाहीये. बिल्कुल, जब यदि जीवन दान मिलता है तो अपने आप को क्रीज में सुरक्षित रखना बहुत जरूरी है। अगर आप रन लेना चाहते हैं तो आप जाइए, कंप्लीट कीजिए, क्या हुआ नहीं हुआ बाद में देखा जाएगा। बहुत सारे बल्लेबाज ऐसे हैं जब हवा में
गेंद होती है तो गेंद को देखते हैं, गेंद को नहीं देखना है, रनिंग बिटवीन द विकेट जारी रखनी है ताकि गेंद अगर कैच अगर ड्रॉप होता है तो कम से कम 2 रन मिल पाते हैं। अब उसी प्रकार से राजा और यहाँ पर राकेश गेंद को देखते रहे और अपना विकेट गवा बैठे। म्हणजे जे नशीब तुमच्या बाजूने होतं ना कॅच सुटण्याचं, ते तुम्ही पलटून परत त्या पलीकडच्या संघाला दिलं, की त्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देतो, तर आपण कॅच सोडताय तर आम्ही रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. और वही इतिहास हम देख रहे हैं, पहली इनिंग में हमने देखा पहली ही विकेट पर पहला पतन, और यहाँ पर पहली विकेट कैच के रूप में जा रही थी, लेकिन यहाँ कहा कि आपने बोनस दिया, आप कैच नहीं ले पाते, रन आउट की विकेट ले लो। दरम्यान नवीन फलंदाज येतो तो साहिल, आदम तू साहिल, 1 गडी बाद 0. ऑफ साईडला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे. ऑफ साईडचा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 0. अभी खाता खोलना है, 2 गेंदें हो चुकी है, शानदार 2 गेंदें हमने देखी, एक ललचाती हुई गेंद हवा में गेंद थी और कैच ड्रॉप होते हुए रनआउट की विकेट मिलती हुई। 2 गेंदें हो चुकी है, पहला ओवर प्रगति पर है, राइट आर्म और विकेट, सीधे बल्ले से यहाँ हवा में गेंद है, दूसरे विकेट का पतन होते हुए 50 रनों का लक्ष्य है। किस प्रकार की बल्लेबाजी करनी होगी वैभव जी? आता 0वर 2 फलंदाज बाद झाले. अजूनही अनुभवी निनादासारखा फलंदाज आहे, बडीसारखा या ग्राउंडवरचा प्रॅक्टिस करणारा फलंदाज त्यांच्याकडे आहे. अजूनही अजय तांबे आक्रमक फलंदाज आहे, पण तो से खेला अपने सुंदर, आप को सुंदर. सुरक्षित रखते हुए बिना किसी रन के, हाच खेळ शानदार हाच खेळ करायचा आहे. जरी रन नाही मिळाले तरी जो बॉल चेंडू आहे त्या प्रकारे खेळायचा आहे. सही कहा। 2 विकेट गिरने के बाद डगआउट में तलाश होती है कि सीधे बल्ले से खेलने वाला बल्लेबाज कौन है और उसी को भेजा जाता है। तो ऐसे समय में कहीं ना कहीं हमारी भी कहीं ना कहीं जरूरत वैभव जी लग सकती है। नक्कीच 6 चेंडूमध्ये 5 धावा न होणारे सामना मी बघितलाय, त्यामुळे हा नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जोरदार अपील होत आहे, पंच तटस्थ आहेत. मला वाटतं एक चेंडूचा खेळ बाकी आहे. बहुतेक मेडन होण्याची शक्यता आहे. मेडनवर टाकतो का बघूया. बल्लेबाज रन की तलाश में ऐसा लग रहा है जैसा प्यासा पानी की तलाश में होता है, भूखा खाने की तलाश में होता है, उसी प्रकार से बल्लेबाज यहाँ रनों की तलाश में, रनों की भूख लगी हुई है। वो कसं भूख आहे? कब खत्म होगी यह देखना होगा। भाई कसं आहे की जर का तुम्हाला सिंगल डबलचा खेळ करायचा आहे तर तुमचं फुटवर्क असणं गरजेचं आहे. जागेवर उभे राहून तुम्ही सिंगल डबल कट पुल हुक हे शॉट तुम्ही मारू शकत नाही. वैभव जी ये सारी चीजें ये मैच में तो नहीं सिखा सकते, मैच से पहले सीख कर आना बहुत जरूरी है। सुंदर फटका आहे, 4 धावा. अब कहीं जाकर बल्लेबाज की भूख जो है वो खत्म घेऊन जायचे जरा. 4 रन बन चुके हैं 2 विकेट के नुकसान पर, 1 ओवर की समाप्ति पर। अंपायर काय नियम आहे? साहिल खेल रहे हैं 4 रनों पर, साहिल ने अपना खाता खोला, 4 रनों से टीम का खाता खोला। 4 रन बन चुके हैं 2 विकेट के नुकसान पर, 1 ओवर की समाप्ति पर। थोडंसं मेडिकल इश्यू आहे राजासाठी, त्यामुळे राजासाठी थोडेसे नियम शिथिल या ठिकाणी करण्यात येतील. नक्कीच
2 षटकांच्या आत बिल्कुल 4 रन बन चुके हैं, एक ओवर समाप्त है और प्यास जब लगती है तो पानी देना चाहिए। बल्लेबाज के जब रन नहीं बनते हैं तो रनों की तलाश में रहते हैं तो रन बनना चाहिए। भूखा अगर खाना चाहता है तो खाना देना चाहिए। तो राजा अगर पानी मांगता है तो पानी देना बहुत जरूरी है। नक्कीच वैभव जी 50 रन बन चुके हैं, 4 रन आ चुके हैं, 50 रनों का पीछा हो रहा है और डगआउट में हम ओमकार और निनाद को खामोश देख रहे हैं और बल्लेबाज में परिवर्तन किया है, ऑर्डर पे परिवर्तन किया है। जब 2 विकेट गिर चुके हैं तो कुछ प्लान में बदलाव आ चुका है, कि रणनीति में बदलाव आ चुका है कि आप अलाउंग द कारपेट खेले, सिंगल ले, डबल ले, ताकि मैच कहीं ना कहीं जीत पाए। नक्कीच कारण कसं आहे की त्यांना माहिती आहे की जर का 3 षटकामध्ये आपण 25चा पल्ला जर का पार केला तर नक्कीच अगला होने वाला मैच रुद्र स्पोर्ट्स और तेजवर्धन, दोनों कप्तानों से मैं विनती करूंगा कि आप कमेंट्री बॉक्स में आए। टॉस करना है, टॉस नक्कीच का बॉस नक्कीच जल्दी होगा। राजाला नक्कीच या ठिकाणी माहिती आहे की जर का 3 षटकात आपल्या जरी 20 धावा झाल्या तरी उरलेल्या 3 षटकात आपण 30 धावा करू शकतो एवढे बॅट्समन आपल्याकडे नक्कीच आहेत. लोअर फुलटॉस स्वरूपाचा अनुभव चेंडू आहे, बिमर स्वरूपाचा चेंडू आहे, पहिला चेंडू खराब टाकलाय. पहिल्या षटकाच्या सर्व कमाईवर पहिल्या चेंडूवर पाणी फिरवलं या ठिकाणी. आता गरज जी आहे ना की जसं कबड्डीमध्ये जेव्हा आपण डू ऑर डाय एंट्री असते त्यावेळेस रायडरला गरज असते पण काय काय वेळेस त्याची कॅच करायच्या प्रयत्नामध्ये 2-3 गडी बाद होतात त्याप्रमाणे आता बॅट्समनला गरज आहे. बिल्कुल Single सही double. कहा। आपण ऑफ टू ऑफ मिडल ऑफ स्टंपवर आपण गोलंदाजी करा बॅट्समनला काय करायचं ते करून दे. ह्या गिफ्ट स्वरूपाच्या ज्या धावा आहेत ना ह्या नंतर विचार केला जातो की मी हा चेंडू टाकला नसता तर काय झालं असतं पण त्या जर आणि तरला इथे काय बिल्कुल सही कहा आपने। टू और डाई की सिचुएशन जब आ जाती है तो करो या मरो, हर गेम में हमने देखा है। कबड्डी बहुत, अभी हमने प्रो कबड्डी देखा, बहुत एक अच्छा प्लेटफॉर्म खिलाड़ियों को उपलब्ध हुआ था। उसमें भी हमने कई ऐसे नियम देखे जिसमें करना ही करना है। यदि आपको जाना है, टू और डाई है, तो कुछ करके आना है या कुछ देकर आना है, करना है या मरना है। और उसी प्रकार का शॉट हमने देखा, फुल टॉस आया उसे मारना है, उसमें 4 रन प्राप्त करने ही है। रिवर्स खेलने का प्रयास करते हुए यहाँ पर मी मगाशी सांगितलं होतं हा फटक्याची काही गरज नव्हती तुला या ठिकाणी ह्या फलंदाजाला एक पार्टनरशिप बिल्ड करण्यासाठी पाठवलं होतं. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता गिफ्ट स्वरूपाच्या 5 धावा मिळाल्या होत्या नो आणि चौकार. बॅटचा साऊंड जेव्हा बॅट्समनला ऐकायला जातो ना तो मग बॅट्समन कितीही लोअर दर्जाचा बॅट्समन 2-4 फटक्याचा साऊंड त्याला ऐकायला जातो तेव्हा आत्मविश्वास त्याचा साऊंडमुळे वाढतो. बिल्कुल सही कहा, आत्मविश्वास को बढ़ाना बहुत जरूरी है। साउंड की बात की आपने, जिसे मधुर साउंड कहते हैं। स्वीट साउंड जब बल्ले से आता है तो बल्लेबाज को लगता है कि मैं अब जमा हूँ। मैं अगर जमा हूँ तो मैं कई प्रकार के शॉट खेल सकता हूँ, चाहे स्विप शॉट हो या अन्य शॉट हो, बब्लू शॉट हो, हर शॉट हम खेल सकते हैं। लेकिन यह सिचुएशन रिवर्स शॉट के लिए है। सिंगल डबल ले, स्ट्राइक को रोटेट करे, शॉट गेंद मिड विकेट के ऊपर से कड़ा प्रहार करते हुए निश्चित रूप से 6 रनों के लिए अमजद या षटकासाठी अब्रारकडनं 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. यानंतरच्या प्रत्येक षटकाराला प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. कसं आहे बघा पारितोषिक लागलंय पण आता जो षटकार पाहिजे चौकार पाहिजे तो आपल्याला मिळालेला आहे. 6 ओव्हरचा सामना या ठिकाणी आहे. पारितोषिक ही वेगळी गोष्ट आहे आणि खेळ आणि सिच्युएशन नुसार करायला लागणारा खेळ किंवा धावसंख्येचं एक टार्गेट माइलस्टोन 20 पर्यंत 20 नंतर 30
इनामी राशि मिलती है। अभी देखा अमजद के शॉट के ऊपर अबरार की ओर से 100 रुपया इनामी राशि, सुम्बा के लिए एक सुनहरी मौका हमने रखा है फिटनेस की ओर से, प्रति छक्के के लिए 100 रुपया है। अंतिम दिन तक ये मौका है, यदि 20-25 छक्के लगा देते हैं तो 2 दिन की जो कमाई है 2-2,500 रुपये हो सकती है। नक्कीच 3 सामने तर नक्कीच खेळायचे आहेत. मला वाटतं 4 संघ आहेत म्हणजे 3 4 संघ आहेत म्हणजे 3 सामने नक्कीच होणार आहेत. 3 सामन्यामध्ये आपण षटकार चौकार म्हणून आपला बँक बॅलन्स मात्र नक्की वाढवू शकतो. बिल्कुल अभी सुंबासाठी मी नक्कीच शुभेच्छा देईन कारण सुंबा माझाही संध्याकाळच्या संध्याकाळच्या वेळेतला प्रॅक्टिस सेशन मधला प्लेयर. मोर विकेट लचका देती हुई, लटकाती हुई गेंद. याच गोष्टीचं मी मगाचपासून बाई सांगण्याचा प्रयत्न करतोय की जर का शॉर्ट पिचचा बॉल आहे नक्कीच त्याच्यावर आपल्याला प्रहार करायचा आहे, लो फुलटॉस आहे नक्कीच आपल्याला प्रहार करायचा आहे, गुड लेंथचा बॉल आहे तर त्याला तेवढाच सन्मान द्यायचा आहे, वाईड यॉर्कर असेल त्याला तेवढाच सन्मान द्यायचा आहे. देखिए जिस प्रकार से बल्लेबाजों को संदेश आते हुए राजा की ओर से, राजा एक तरफ से जमे हुए हैं, बल्ले से रन कम आ रहे हैं लेकिन संदेश जरूर आ रहे हैं। तो हमने वो एक जमाने में एक गाना सुना था, बॉर्डर से संदेश से आते हैं, और राजा की तरफ से केवल डगआउट में संदेश आ रहे हैं, संदेश आ रहे हैं और यहाँ से बल्लेबाज जा रहे हैं और बल्लेबाज जगह पर टिक नहीं पा रहे हैं, अपना योगदान नहीं दे पा रहे। 23 रन स्वास्थ्य को न देखते हुए इस टूर्नामेंट में सहभाग लिया है उन्होंने और खेल रहे हैं, अपना योगदान दे रहे हैं, सराहना करनी होगी। ओव्हर की समाप्ती। साईसाठी सुद्धा या ठिकाणी एक बक्षीस येत आहे. साईच्या प्रत्येक षटकाराला आणि चौकाराला 100 रुपये. संदेश कदम यांच्याकडून 100 रुपये. बघा प्रेक्षक नक्कीच आपल्यावर कौतुक करतात, आपला खेळ पण तसा करावा लागेल. आर आणि एस हे दोघं जण ग्राउंडवर खेळतात दिसते, तर त्यातला डी म्हणजे डी फॉर डॉन, डी फॉर दीपक माझ्या शेजारी बसलाय. सुंदर फटकाय, एक धाव, एका धावेने संघ पोहोचतोय तो 18 या धावसंख्येवर. अजूनही 17
अजूनही 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी करायचे त्या 32 धावा. 23 चेंडू 32 धावा. पॉवर प्लेची 2 षटकं संपतायत. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना 16 धावा काढल्या होत्या, तर सतीश स्पोर्टच्या 17 धावा झाल्यात. म्हणजे एक धाव आपण प्लसच आहात. मात्र सतीने जास्त मला वाटतं या ठिकाणी विकेट गमावलेले दिसत आहेत. राजा सामना करेल तो अभिचा. शॉर्ट पिचचा चेंडू आहे, भिरकावून गेलाय लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 19. 1 शॉटचा इशारा होतोय दरम्यान पंचांकडनं. जो एक चेंडू आपण शॉट टाकू शकतो त्यातला एक चेंडू आपला झालाय. ह्या उपर जर का आपण हा असा प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो नक्कीच नो बॉल असेल. बिल्कुल सही कहा वैभव जी। जिस प्रकार से DRS में जब पहले दिन आया तो मैं सोच में हो गया ये DRS कोई विदेशी कंपनी है क्या है, मुझे समझ में नहीं आया। लेकिन मैं जब पूछा, सबसे पहले मेरी मुलाकात दीपक यानी पवार से हुई, सुंबा से। तो DRS कहाँ है कि कहाँ D से दीपक है, R से राजा है और S से सही है। और मैंने कहा D से डाउन भी हो सकता है, लेकिन इस समय डाउन की कोई ज़रूरत नहीं है। जेल सुटतोय आणि षटकार. साईला मिळेल जीवदान. साई 100 रुपयाचा मानकरी ठरतो. या जीवदानाशी संघ पोचतोय तो. तुमचे चेहरे होते साधारणपणे निनाद, जो खास करून सुट्टी टाकून आलाय. सुंदर असा फटका आहे बघा. एक षटकार मारला, सेन्सेबल क्रिकेट आहे. पुढच्या चेंडूवर एक धाव घेतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 26. वैभव जी, जहाँ तक पंचक्रोशी का मामला है, अगर हम बात करते हैं तो पंचक्रोशी का शहंशाह बादशाह विश्वा को कहते हैं, और बहुत सारे टूर्नामेंट वहाँ जो कवर करते हैं विश्वा जी यहाँ उपस्थित है। और DRS में कहीं ना कहीं विश्वा का नाम होना बहुत ज़रूरी था। नाही नक्कीच की दुपारच्या जेवणाची जी सोय आहे किंवा नाश्त्याची सोय आहे ती नक्कीच विश्वाकडनं आहे. त्याचं नाव इथे नाहीये. काही पडद्यामागचे जे कलाकार असतात त्याच्यातला एक विश्वास आहे. मी फिटनेसची स्पर्धा बघितली, इव्हन जेव्हा आपल्या स्पर्धा असतात त्यावेळेस आउट ऑफ द जोक सोडून देऊया, आपण सामन्याकडे येऊया. सुंदर असा फटका एक होदूकडे यॉर्कर स्वरूपाचा फटका आहे. राजा मात्र काही रन्स घेत नाहीये. साई इंटरेस्टेड होता, आता मात्र रन्स होण्याची शक्यता आहे. आणि हे एक चोरटी धाव या ठिकाणी निघाली आहे. एका चोरट्या धावीने संघ पोहोचतोय तो 27 या धावसंख्येवर. देखे जो पंचक्रोशी में देखे, ग्रामीण में देखे, इसकी शुरुआत जो पिछले साल हुई थी CPL के माध्यम से, और उसी CPL के माध्यम से जो प्रयास किया था, उससे जो करता धरता है वैभव गौरव शेट्टे जी उपस्थित है, उनका हम यहाँ स्वागत करते हैं। नक्कीच. आणि याही वर्षी CPLचा थर आहे आपल्याला या ठिकाणी बघण्यात मिळणार आहे. बिल्कुल, यह कंसेप्ट जो है वो CPL से शुरू हुआ था और लोगों ने उसे अपनाया है, और कई जगह पे ऐसे टूर्नामेंट हमें देखने मिल रहे हैं। हा एक प्रकारचा धाडसी निर्णय त्यावेळेस होता की प्लेयर्सना बोली लावून किंवा म्हणायचं पॉईंट्सची बोली असेल, पैशाची नसेल पण पॉईंटची बोली लावून तिथे सिलेक्शन करायचं. आपल्या तालुक्यातले प्लेयर्स लोकांची त्या ठिकाणी नोंदणी करायची. 150 प्लेयर्सना एकत्र करून त्यांना मागणीनुसार त्यांचं डिवायडेशन करून सामना घेणं एक शिवधनुष्य किंवा एक डेअरिंग होतं. ते गेल्या वर्षी नक्कीच सक्सेसफुल झाली. या वर्षी त्याच्यामध्ये अत्यंत सुधारणा केल्या, ज्या काही चुका होत्या त्या सुधारण्यात आल्या. साई के लिए एक सुनहरी मौका है। प्रति 6 के लिए 100 रुपया इनामी राशि विश्वा की ओर से, यहाँ विकेट गिरता हुआ आदम सुंदर झेल टिपलाय.
दरम्यान संघाला बसलेला 5वा धक्का 28 या धावसंख्येवर. आते हैं। देखिए, सीपीएल ने एक प्लेटफॉर्म बनाया था, जो चिपळूण तालुका में जो खिलाड़ी है जिनके अंदर योगदान है, छुपा हुआ योगदान है, उस योगदान को कैसा प्लेटफॉर्म पे लाया जाए, ग्राउंड पर लाया जाए, यही मौका दिया था गौरव शेट्टे ने और उनके टीम ने पिछले वर्ष। नक्कीच. आणि त्याच अनुषंगाने राजाने सुद्धा विचार केला की सीपीएल होते, तसंच प्रीमियर लीगच्या ह्या सगळ्यांना की ओपन ग्राउंड काय असतं, ओपन ग्राउंड 6 षटकाचे सामने कसे खेळतात, ओपन ग्राउंड ही काय पद्धत आहे, 6 षटकाचे दडपण काय, 6 षटकाचे एक स्ट्रॅटर्जी काय, ही कळण्यात यावी म्हणून जे 3 षटकाचे सामने 2 षटकाचे सामने होतात ते न घेता या ठिकाणी त्यांच्या जो प्लॅटफॉर्म तयार करून दिला तो पीपीएल मध्ये. बिल्कुल धन्यवाद देना चाहूंगा मैं राजू चौहान को, जिन्होंने एक प्लेटफॉर्म उपलब्ध करके दिया, जो पंचक्रोशी में और जो ग्रामीण में खिलाड़ी खेलते हैं कि ओपन ग्राउंड में कैसा खेला जाता है, वातावरण में कैसा खेला जाता है, पवन तालाब के ऐतिहासिक ग्राउंड पर मैचेस खेलना हर कोई खिलाड़ी चाहता है, वो कैसा खेला जाए। 29 रन बन चुके हैं 5 विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर। बघा, मिडल ऑफ द बॅट जो स्ट्रोक असतो तो पहिला निनादे दाखवून देतो, अनुभव. पहिले 2-3 चेंडू मिडल करा, एक कॉन्फिडन्स वाढवा. पहिला चेंडू मिडल करून सिंगलला ढकललाय, मात्र कॉन्फिडन्स वाढवलाय. सुंदर असा फटका आहे, लॉंग ऑनच्या दिशेने येणारा फटका आणि फलंदाज बाद. महत्वपूर्ण साझेदारी, साझेदारी चाहे 50 रन हो, 250 हो, एक साझेदारी की तलाश में बल्लेबाजों को रहना बहुत जरूरी हुआ करता है। हमने इस टीम में कोई साझेदारी नहीं देखी, लंबे 6 1-2 हमने देखे, लेकिन एक 20-25 रन की अगर साझेदारी हो जाती है तो मैच के करीब करीब जा सकते हैं। इस प्रकार के शॉट खेलने से आप मैच जीत नहीं सकते। स्ट्राइक रोटेट होना चाहिए, बल्लेबाज को मौका देना चाहिए, और 50 रनों का लक्ष्य कोई ज्यादा नहीं है, सिंगल डबल रहे, साझेदारी अगर नहीं होती है तो क्रिकेट में आपकी गेम प्लान कहीं ना कहीं चूक नजर आती है। नक्की. आता मात्र या ठिकाणी आता 6 फलंदाज बाद होत आहेत, म्हणजे जे दडपण नव्हतं जेव्हा फलंदाजीला हा संघ आला तेव्हा जे दडपण नव्हतं 50 धावांचं ते आता नक्कीच क्रिएट होतंय. बिलकुल आता ह्या create दोघांचे अनुभवी दोन्ही बॅटर्स आहेत. सुंदर असा फटका आहे, ह्याच खेळाची गरज आहे. दोघेही मिडल ऑफ द बॅट फटके खेळतायत. नक्कीच हे जर का 2 असे फलंदाज आहेत की हे 2 जर का फलंदाज सिंगल डबल 5-6 धावा यांनी काढल्या, 4-5 चेंडू त्यांच्या बॅटला मिडल झाले, तर त्याच्यानंतर मात्र हे थांबणार नाहीत. बिल्कुल दोनों अनुभवी खिलाड़ी है और हमने कई मैचेस दोनों को मैच जिताते हुए हमने देखा है। खासकर सीधे बल्ले से खेलने का प्रयास किया, यहाँ पर शॉट फाइन लेग की दिशा में गेंद जाती हुई 1 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को। 1 रन के साथ रन संख्या हुई है कुल मिलाकर 31 रन। 31 रन बन चुके हैं 5 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर, चौथा ओवर प्रगति पर। अजून एक 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 20 फक्त बनवायच्याच 20 धावा, म्हणजे एक चौकार एक षटकार मॅच तुमच्या हातात आणून देते. त्यामध्ये ह्या दोघांनाही माहिती आहे की उरलेले चेंडू फक्त सिंगल काढा. ज्यावेळेस खराब चेंडू असेल, 60 फूटचा चेंडू असेल, लेग साईडचा चेंडू असेल, त्याचा नक्कीच हे दोघं जण समाचार घेतील. बिल्कुल सही कहा, राइट मोर विकेट नीचे रहते हुए गेंद पॉइंट की दिशा में यहाँ धकेला। 1 रन से संतुष्ट अजय को हमने कई बार इसी पवन तालाब के ऐतिहासिक ग्राउंड पे अच्छी पारी खेलते हुए देखा है। विट्ठल ब्रदर्स के साथ अक्सर हमने खेलते हुए इनको देखा है। पिंपली की ओर से खेलते हैं, एक सोच अच्छी है क्रिकेट के लिए, जो सोच होती है चाहे गेंदबाजी हो या बल्लेबाजी हो। अजय को हमने कई मैचेस जिताते हुए देखा है, और साथ ही निनाद दाते जैसे एक अनुभवी खिलाड़ी साथ में है। निश्चित रूप से चर्चा हो रही है, इस चर्चे के पीछे यही होगा, हम दोनों को कुछ करना है, जीतना है। नक्कीच ज्या प्रकारे मी काही म्हणजे दत्तू सावंत किंवा कुंदन ह्यासारखे जे बॅट्समन आहेत ना, जे मॅच घेऊन खेळतात, सिच्युएशननुसार खेळतात,
आता अजयला नक्कीच माहिती आहे की एक षटकार आपल्यावरचं दडपण नक्कीच कमी करू शकतो. एक 12 चेंडूमध्ये 2 चेंडू 3 चेंडू हे नक्की खराब असणार आहेत की ज्याच्यावर मी नक्की प्रहार करून चौकार किंवा षटकार मिळवू शकतो, हे त्याला पुरेपूर माहिती आहे. 12 गेंदों में कुल मिलाकर रन बनाने हैं 18 रन। 18 रन बनाने हैं। 12 गेंदे अंतर अगर 6 का है देखा जाए तो दूर है गेंदों से। 12 गेंदे और 18 रन है। दिलचस्प मुकाबला, रोमांचक स्थिति में मुकाबला यहाँ दर्शकों के लिए देखने मिल रहा है। चारों तरफ दर्शक जो पवेलियन में आप देख रहे हैं, दोनों तरफ दर्शक इस पीपीएल का आनंद लेते हुए। अडम टू अजय, सुंदर कटचा फटका आहे. एक धाव रोखू शकत नाही, एक धाव नक्की आहे. एका धावेने धावसंख्या होते ती 33. आता मात्र 17 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक असतील आणि करायच्या आहेत तुम्हाला त्या 17 धावा. एक चौकार, पण त्याच्यासाठी लागणार एक खराब चेंडू. बाकी सेन्सिबल क्रिकेट खेळायचंय. एक चौकार किंवा एक षटकार मॅच सहज खिशात घालू शकते सती. हे दोघांनाही माहिती आहे. दोन्ही अनुभवी फलंदाज आहेत. खूप मोठा क्रिकेटचा ज्यांच्याकडे अनुभव आहे असे 2 फलंदाज आता मैदानात आहेत. तर त्याच प्रकारे तसाच उत्कृष्ट गोलंदाज बॉलिंग क्रिजवर आहे. सुंदर असा फटका आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. एक धाव काय रोखू शकत नाहीत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. हो हो, आता मात्र दुसरी धाव होणार. फ्लंबर या मिस फील्डनुसार 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. पहिल्यांदा अजयने विचार केला होता दुसरा धाव घेण्याचा, मात्र फिल्डर जो शुभम आहे, बाबू आहे त्या ठिकाणी, त्यामुळे तो थांबला होता. मात्र थोडंसं मिस अंडरस्टँडिंग डोक्यात झालं होतं, पण त्याच्यानंतर होणारा फन अजून एक एक्स्ट्रा धाव येऊन जातोय. बिल्कुल वैभव जी, जब आप पहला रन लेते हैं तो दूसरे रन की रणनीति होना चाहिए। पहला रन तेज लेना चाहिए, तब जाकर कहीं दूसरा रन आप ले सकते हैं। बहुत ही करारा शॉट मिड विकेट के ऊपर से हवाई यात्रा में 6 रनों के लिए। बघा, जो मी म्हटलं होतं ना, लोअर फुलटॉस स्वरूपाचा मगाची गोष्ट मगाचपर्यंत बोलत होतं की एक खराब चेंडू आणि तो षटकार आता निनादला मिळालाय. आणि त्याचप्रमाणे आता जे डिफरन्स 6चा होता ना, तो आता 5 वर आलाय. 5 वर नाही, मगाची एक सेकंड रन्स घेतली होती, म्हणजे आता तो नक्कीच बॉल टू बॉल वर आलाय. सुंदर फटका आहे. एक धाव काय रोखू शकत नाही. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? नाही, नक्कीच नाही. सेन्सेबल क्रिकेट आहे. एका धावेने संघ पोहोचतोय तो 42 धावसंख्येवर. चेंडू शिल्लक आहेत मला वाटतं 8, आणि जिंकण्यासाठी सुद्धा करायच्या त्या 8 धावा. 8 चेंडू 8 धावा. अडम टू अजय. नपीतुली गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर गेंद रखी थी, समझ नहीं पाए बल्लेबाज बिना किसी रन के। अब बची है 7 गेंदें, रन बनाने हैं 8। 7 और 8 यह दोनों में संघर्ष दिखता हुआ। गेंदबाज और बल्लेबाजों के बीच में एक प्रकार का संघर्ष है, दर्पण है। देखना है किस प्रकार की अंतिम गेंद कर पाते हैं आदम। बहुत ही शानदार तरीके से मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए, और यहाँ केवल 1 रन बनाना है मैच को जीतने के लिए। चेंडू शिल्लक असतील 6, जिंकण्यासाठी बनवायचे आपल्याला 2 धावा. 2 अनुभवी प्लेयर आपल्या मैदानात आहेत. नक्कीच हा सामना सतीच्या साईड थैंक यू।